श्री स्वामी समर्थ मंडळी, तर 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमा आलेली आहे आणि गुरुपौर्णिमेचं बरेचसे जे भक्त असतात गुरुचरित्राचं पारायण करतात, पण त्यांना खूप सारे प्रश्न असते की कधी सुरू करावे, कसे करावे, कोणी करावे, संपूर्ण माहिती तुम्हाला या एका व्हिडिओमध्ये मी देणार आहे। कारण गुरुपौर्णिमा आली आणि गुरुचरित्राचं पारायण नाही केलं तर मग काहीच उपयोग नाही। कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुचरित्राला खूप जास्त महत्व आहे आणि ते असणारच। कारण हे गुरु हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे साक्षात स्वरूप मानले गेलेले आहे। गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारे। म्हणूनच आषाढ महिन्यात येणारी गुरुपौर्णिमा ही गुरूंच्या पूजनाची आणि गुरूंच्या चरणी अर्पण केलेली आहे। त्यांच्या कृपेचे स्मरण करण्याची आणि आध्यात्मिक साधना करण्याची अत्यंत पवित्र तिथी मानली जाते। या दिवशी अनेक दत्तभक्त गुरुचरित्र करतात, स्वामी भक्त सुद्धा गुरुचरित्र पारायण करतात, पण त्यांना प्रश्न पडतो की कधी सुरू करावा आणि कधी सांगता करावी। गुरुचरित्रामध्ये कुठे जावं किंवा बाहेर जावं नाही जावं, कोणी करावं, कसं करावं, उपवास करावा की नाही करावा, विधी महत्व संपूर्ण त्यांना पारायण तर करायचंय पण विधी महत्व माहिती नाहीये। मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी असा एक मंत्र तुम्हाला सांगणार आहे जो तुम्ही आतापर्यंत ऐकला नसेल। काही जण 7 दिवसाचे पारायण करतात, तर काही जण गुरुपौर्णिमेच्या दिवशीच 1 दिवस सुद्धा पारायण करतात। परंतु तुमच्या वेळेनुसार तुम्हाला टाइम किती त्या पद्धतीने तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता। प्रत्येक भक्ताच्या मनात एकच प्रश्न असतो की 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमेला गुरुचरित्र पारायण नेमकं कधी सुरू करावे। तर याचे उत्तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। याचे उत्तर केवळ वेळ सांगण्यापुरते नसून त्यामागे धर्मशास्त्र, परंपरा आणि आध्यात्मिक दृष्टिकोन आहे। गुरुपौर्णिमाचे महत्व म्हणजेच काय, तर गुरुपौर्णिमा बुधवारी आहे 29 जुलैला। आता अजून बरेच दिवस आहे, पण कुणी 7 दिवसाचं पारायण करतं, जसं की मी म्हटलं, कुणी 5 दिवसाचं करतं, कुणी 3 दिवसाचं करतं, कुणी 1 दिवसाचं करतं। पण आपले वाचायची कॅपॅसिटी किती आहे त्या पद्धतीने आपलं वाचन झालं पाहिजे। तर हा दिवस भगवान दत्तात्रय आणि सर्व गुरूंच्या पूजनासाठी अत्यंत शुभ मानला जातो। जसे की स्वामी, दत्तदेव, त्यानंतर आपले गुरु असे मानले जाते की या दिवशी केलेले जप, त्यानंतर दान, त्यानंतर पारायण, गुरुसेवा आणि ध्यान याचे फळ अनेक पटीने वाढते। विशेषतः गुरुचरित्राचे वाचन केल्यास सद्गुरूंची कृपा प्राप्त होते। गुरुचरित्र पारायण सुरू करण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे धर्मशास्त्रानुसार आणि धार्मिक रीतीनुसार ब्रह्ममुहूर्त हा सर्वात श्रेष्ठ काळ मानला जातो। ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय, तर सूर्योदयापूर्वी साधारण 1.5 ते 2 तास आधीचा काळ। या वेळेस स्वच्छ स्नान करून, स्वच्छ वस्त्रे परिधान करून, देवघरात दीप प्रज्वलित करून श्री गणेश, कुलदैवत, भगवान दत्तात्रय आणि सद्गुरूंचे म्हणजे स्वामी समर्थांचे स्मरण करून पारायण सुरू करणे अत्यंत शुभ मानले जाते। जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तात सुरुवात शक्य नसेल तर सूर्योदयानंतर सकाळच्या वेळी शुभ वेळीही पारायण सुरू करू शकता। पण नेमकं सुरू कधी करायचं, तुम्हाला किती दिवसाचं करायचं, मी तर म्हणेल की 5 दिवसाचं किंवा 7 दिवसाचं करा। जर तुम्ही गृहिणी असाल तर गृहिणीला बरेचसे घरामध्ये कामं असतात, त्यामुळे 3 दिवसाचं शक्य होणार नाही। इतकी वाचनासाठी तिच्याकडे वेळ नसणार, त्यामुळे 7 दिवसाचं तुम्ही सुरू करू शकता। सकाळीच पारायण सुरू का करावे, सकाळचीच वेळ सात्विक असते, म्हणून मन शांत असतं, मन एकाग्र असतं आणि सकाळची वेळ ही भगवानांना प्रिय असते आणि ती भगवानांना समर्पित असते। त्यामुळे सकाळच्या वेळेत जर पारायण सुरू केले तर उत्तम राहील। वातावरणात सकारात्मक ऊर्जा सुद्धा असते। या काळात वाचन केल्याने मन अधिक एकाग्र राहते आणि प्रत्येक अध्यायाचा अर्थ अंतःकरणात उतरतो। ज्यावेळेस आपण एकाग्र मनाने वाचन करतो, आपलं मन एक ठिकाणी म्हणजे अजिबात कुठेही न भटकता आपण वाचन करतो ना, त्यावेळेस आपलं हे जे अध्याय आहेत, हे जे अध्यायाचं वाचन आहे ते अंतःकरणामध्ये उतरतं आणि त्याचे आपल्याला खूप सुंदर फायदा मिळू शकतो। म्हणून शक्यतो सकाळीच पारायण करा। तुम्ही 8 वाजता किंवा 9 वाजता सुद्धा सुरू करू शकता। पारायण सुरू करण्यापूर्वी काय करावे, तर सर्वप्रथम घराची स्वच्छता उत्तम आहे आणि घराच्या स्वच्छतेपेक्षा मनाची स्वच्छता तर उत्तम आहे।
कारण स्नान केल्याशिवाय किंवा मग मनाची स्वच्छता, आपल्या मनामध्ये जे काही नकारात्मकता असेल, जे काही वाईट विचार असतील ते काढल्याशिवाय गुरुचरित्राचं पारायण करणं शक्यच नाही. शक्यतो पांढरी किंवा पिवळी वस्त्रे परिधान करावी. पांढरी नाही केली तरी चालेल, पिवळी वस्त्रे परिधान करावी. देवघरात भगवान दत्तात्रय, सद्गुरू किंवा गुरुचरित्र ग्रंथाची स्थापना करावी. समई किंवा तुपाचा दिवा लावावा. दोन्ही लावलं तरी चालेल. त्यानंतर अगरबत्ती किंवा मग धूप दाखवावा. फुले, हार, अक्षदा आणि नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर मनोभावे प्रार्थना करावी. आता गुरुचरित्र करण्या अगोदर 3 गाईला आणि 1 कुत्र्याला जे आहे चपाती किंवा मग काहीतरी असं खाऊ घालायचं. चपाती खाऊ घातली तरी सुद्धा चालेल. कारण त्यानंतर आजूबाजूला दत्त मंदिर असेल तर तिथे जाऊन आपली जी आहे प्रार्थना करावी की हे गुरुदेव, हे दत्तप्रभू, आपल्या कृपेने हे पारायण निर्विघ्न पूर्ण होऊ दे. माझ्या हातून झालेल्या चुका क्षमा कर आणि माझ्या जीवनात सद्बुद्धी आणि शांती भक्ती प्रदान करा. जर तुमच्या आजूबाजूला दत्त मंदिर असेल तर तिथं जाऊन तुम्ही सांगू शकता की हे दत्तदेवा, मी आजपासून पारायणाला सुरुवात करत आहे, तर तुमची उपस्थिती राहू द्या. माझ्या पारायणाला सांगतापर्यंत तुम्ही नक्की या. संकल्प कसा करावा, तर उजव्या हातात पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोड्याशा अक्षदा, त्यानंतर फूल आणि आपल्या नावाचा, गोत्राचा माहीत असल्यास किंवा मग आपल्या आडनावाचा उच्चार करावा. त्यानंतर मनोभावे असा संकल्प करावा की मी आज गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी किंवा मग जो काही दिवस असेल, तुम्ही अगोदर सुरू करणार असेल तर अगोदर, तर श्री गुरुचरित्र पारायण करीत आहे. हे पारायण सद्गुरूंच्या कृपेसाठी, कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी, आरोग्यासाठी, आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि सर्वांच्या कल्याणासाठी अर्पण करीत आहे. आणि यानंतर पाणी जे आहे एखाद्या ताटामध्ये किंवा मग एखाद्या ताम्हणामध्ये सोडून द्यायचं. तर पारायणास प्रारंभ करावा. पारायण करताना कोणते नियम पाळावे, पारायण करताना काय करावे, काय खावे, काय नाही खावे आणि कशा पद्धतीने पारायणाला सुरुवात करावी, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. कारण नुसतं पारायण करून होत नाही, तर मनाची श्रद्धा सुद्धा हवी त्यामध्ये आणि मन एकाग्र सुद्धा हवं. तर सर्वात अगोदर मन शांत ठेवावे. शक्यतो एकाच जागी बसून वाचन करावे. वाचन करताना उठू नये. आता प्रत्येक दिवशी जितके तुमच्याच्याने अध्याय शक्य होईल तितके तुम्ही 7 दिवसात 5 दिवसात डिवाइड अध्याय करून वाचू शकता. पण मन शांत ठेवावे. एकाच जागी बसून वाचावे, उठू नये. मध्ये अनावश्यक गप्पा टाळाव्यात. मोबाईल किंवा इतर व्यत्यय कमी ठेवावेत. मोबाईलवर बोलू नये, कोणाशी गप्पा करू नये. कारण आपलं जे ध्यान आहे ते, आपलं जे लक्ष केंद्रित असावं ते फक्त पारायणावर असावं. प्रत्येक अध्याय श्रद्धेने आणि स्पष्ट उच्चाराने वाचावा. घाईघाईने वाचन करू नये. पारायण हे केवळ वाचन नसून गुरूंचे ध्यान आहे, ही भावना ठेवावी. महिलांनी पारायण करू शकते का? मला बऱ्याच वेळेस काही कमेंट येतात की महिला हे करू शकतात का, महिला ते करू शकतात का? तर महिला गुरुचरित्र पारायण नक्कीच करू शकतात आणि बरेचशा ठिकाणी महिलाच हे पारायण करतात. पुरुषही करतात, पण महिला जास्त प्रमाणात करतात. त्यामुळं गुरुचरित्र पारायण ह्या महिला सुद्धा करू शकतात. त्यानंतर पूर्ण श्रद्धा, सुचिरभूत मन आणि भक्तिभाव असेल तर स्त्रिया देखील गुरुचरित्राचे वाचन करू शकतात. फक्त गुरुचरित्राचं वाचन किंवा मग पारायण होईपर्यंत तुम्हाला ब्रह्मचर्य पाळावं लागेल किंवा मग मासिक धर्माचा सुद्धा तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल. वाचन त्या काही कुटुंबामध्ये परंपरेनुसार विशिष्ट नियम पाळले जातात. अशा वेळी आपल्या घरातील परंपरेचा सुद्धा आदर करावा. परंतु भक्ती, श्रद्धा आणि सद्गुरूवरील विश्वास हे सर्वात मोठे जे आहेत नियम आहेत, हे सर्वात मोठं आहे जे की आपल्याला पाळायची गरज आहे. उपवास करणे आवश्यक आहे उपवास करणे अनिवार्य आहे. केलं तर उत्तम आहे. करू शकत नसाल तर मग तामसिक जेवण जे आहे जेवू नका. सात्विक आहार घ्या. जसं की ज्यांना शक्य असेल त्यांनी फलाहार किंवा मग सात्विक आहार घ्यावा. वृद्ध असाल, आजारी असाल, गर्भवती असाल किंवा औषधे घेणारे असाल तर आपल्या प्रकृतीनुसार अन्न घ्यावे. यामध्ये तामसिक अन्न घेऊ नये. जसं की कांदा, लसूण वर्ज्य आहे. त्यानंतर मांसाहार वर्ज्य आहे. भगवंताला उपाशी राहणे नव्हे तर शुद्ध मन प्रिय असते. भगवंत कधीच म्हणत नाही की तुम्ही उपाशी राहून माझी सेवा करा, पण शुद्ध मन असेल तर तुमची सेवा भगवंतापर्यंत नक्कीच पोहोचते. पारायण सुरू करण्यासाठी सर्वात शुभ वेळ कोणती?
जर सर्व परिस्थिती अनुकूल असेल तर ब्रह्ममुहूर्तात उठणे, जसं की मी अगोदर सुद्धा सांगितलं, ब्रह्ममुहूर्त हा खूप उत्तम वेळ आहे. शक्य असले तर रोज तुम्ही ब्रह्ममुहूर्तातच संपूर्ण पारायण जो आहे त्याची सांगता करावी. कारण ब्रह्ममुहूर्तामध्ये आपलं जी पूजा असते, जो काही आपण वाचत असतो, जो काही पारायण करत असतो, तो देवापर्यंत नक्की पोहोचतो. स्नान करून पूजा करणे, सूर्योदयाच्या सुमारास किंवा मग त्यानंतर लगेच गुरुचरित्राचं पारायण सुरू करणे, ही वेळ सर्वाधिक मंगल आणि सात्विक मानली जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी पारायणाची आदर्श वेळ. जर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी पारायण सुरू करत असाल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशीची वेळ सुद्धा जाणून घेऊया. पण मी असं म्हणेल की तुम्ही गुरुपौर्णिमेच्या अगोदर सुरू केले तर उत्तम आहे, कारण गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमची सांगता होऊ शकते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शक्यतो सकाळी स्नान करून पूजा पूर्ण झाल्यानंतर सूर्योदयापासून दुपारपूर्वी पारायण सुरू करणे अत्यंत शुभ मानले आहे. दुपारच्या पुढे नाही तर साधारण सकाळच्या 11 पर्यंत पारायण सुरू करणे अत्यंत शुभ मानले गेलेले आहे. सकाळच्या सात्विक वातावरणात मन अधिक शांत असते आणि वाचनात एकाग्रता लाभते. कारण वाचनात एकाग्रता मिळाली नाही तर आपले पारायण जे आहे अपूर्णच आहे. जर काही कारणास्तव सकाळी सुरुवात शक्य नसेल तर दुपारपूर्वी अथवा सायंकाळी देवपूजा करूनही पारायण सुरू करता येते. मात्र रात्री उशिरा केवळ औपचारिकतेपोटी सुरुवात करण्याऐवजी मन एकाग्र असताना वाचन करणे अधिक श्रेयस्कर मानले जाते. कारण आपण कुठलीही जी गोष्ट करायला घेतो, जर ज्यावेळेस आपलं एकाग्र मन नसतं तर ती कधीच व्यवस्थित होत नाही किंवा मग ती आपल्या पद्धतीने आपल्या रीतीनुसार होत नाही. त्यामुळं एकाग्र मन खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही एकाग्र मन तुमचं असेल तर सकाळीच तुम्ही जे आहे पारायण सुरू करू शकता. तर 7 दिवसाचे गुरुचरित्र पारायण कधी सुरू करावे? अनेक दत्तभक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी पारायणाचा समारोप व्हावा म्हणून 7 दिवस आधी पारायण सुरू करतात. जसं की मी तुम्हाला म्हटलं की गुरुपौर्णिमेच्या दिवशी सांगता म्हणजेच काय, तर तुमच्या पारायणाचा समारोप व्हावा अशा पद्धतीने तुम्ही हा पारायण सुरू करू शकता. बरेच जे दत्तभक्त असतात, स्वामी भक्त असतात, ते असेच सुरू करतात की जेणेकरून गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांच्या पारायणाचा समारोप व्हावा. यामुळे काय होतं की गुरुपौर्णिमेच्या दिवशी शेवटचे अध्याय, आरती, गुरुपूजन आणि प्रसाद यासह पारायण पूर्ण करण्याची परंपरा आहे. पण जर काही कारणास्तव तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी सुरू करू शकता किंवा मग 3 दिवसाचं किंवा 1 दिवसाचं तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही करू शकता. ज्यांना दररोज ठराविक वेळ देता येते त्यांनी हा मार्ग स्वीकारावा. जसं की मी तुम्हाला म्हटलं, गुरुपौर्णिमेच्या दिवशी समारोप होईल असा हा मार्ग, तुम्हाला जर दररोज वेळ देणं शक्य असेल तर असा मार्ग तुम्ही स्वीकारू शकता. त्यामुळे प्रत्येक अध्याय शांतपणे आणि अर्थ समजून वाचता येतो. एकदिवसीय पारायण कसे करावे? तर काही भक्त संपूर्ण गुरुचरित्राचे एका दिवसात वाचतात, कारण त्यांची वाचण्याची तितकी कॅपॅसिटी असते. त्यानंतर त्यांना वाचण्यासाठी तितका टाइम असतो. जर तुम्हाला हे शक्य असेल तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. यासाठी काय, तर पहाटे लवकर उठावे, स्नान करून पूजा करावी, सकाळीच पारायण सुरू करावे. मध्ये अल्प विश्रांती घेऊ शकता. सात्विक आहार किंवा फलाहार करावा. जर तुम्हाला वाचताना एका दिवशीचं करत आहात तर थोडासा वेळ तुम्ही 10-15 मिनिटं विश्रांती घेऊन परत पारायणाला बसू शकता. फक्त पारायणाला बसताना शुद्ध आचरणाने नाही आणि शुद्ध मनाने बसा. संध्याकाळपर्यंत संपूर्ण ग्रंथ पूर्ण करून आरती, प्रार्थना आणि नैवेद्य अर्पण करावा. एकदिवसीय पारायणात वेग महत्वाचा नसून श्रद्धा आणि भाव महत्वाचा असतो. पारायणादरम्यान कोणती भावना ठेवावी? तर पारायण दरम्यान भावना काय ठेवावी हे सुद्धा खूप मोठा प्रश्न असतो. श्री गुरुचरित्र हे केवळ पुस्तक नाही तर ते सद्गुरूंचे जिवंत स्वरूप मानले गेले आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, गुरुचरित्राचं आपण पुस्तक म्हणतो, पण ते पुस्तक नसून त्यांचे जिवंत स्वरूप आहे. त्यामुळं हे गुरुचरित्र नुसतं पुस्तक नाही तर एक संकल्प आहे, एक पूजा आहे, एक विधी आहे आणि एक सद्गुरूंचे जिवंत स्वरूप आहे. वाचन करताना अशी भावना ठेवावी की सद्गुरू माझ्यासमोर बसले आहेत आणि मी त्यांचे चरित्र ऐकत आहे. तर अशी भावना ज्यावेळेस आपण ठेवतो ना, तर आपल्याला असं वाटतं की आपल्यासमोर सद्गुरू खरंच बसलेले आहे आणि त्यांचे चरित्र आपण ऐकत आहोत. त्यांच्या प्रत्येक शब्दातून माझ्या जीवनाला दिशा मिळत आहे. अशा भावनेने केलेले पारायण मनाला विलक्षण शांती देते. पारायण करताना टाळायच्या गोष्टी. आता पारायण करताना काय करावे हे पाहिलं, पण काय करू नये हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, आपण कोणाचाही राग करतो, त्यानंतर वादविवाद किंवा कटू बोलणे
हे संपूर्ण जे आहे आपलं संपूर्ण पारायण होईपर्यंत हे टाळावे. आणि हे तुम्ही आयुष्यभरासाठी टाळू शकलात तर उत्तम आहे, पण पारायण चालू असताना अशा पद्धतीने हे संपूर्ण टाळावे. त्यानंतर असत्य बोलणे टाळावे. शक्यतो तामसिक अन्न, जसं मी अगोदर म्हटलं तुम्हाला, तामसिक अन्न, मद्य आणि मांसाहारापासून दूर राहावे. इतरांची निंदा किंवा अपमान करू नये. पारायण अर्धवट सोडण्याचा प्रयत्न अजिबात करू नये. पारायण सुरू करण्या अगोदरच तुम्ही संपूर्ण विचार करून पारायण सुरू करा, जेणेकरून तुमचं पारायण अर्धवट सुटणार नाही. आणि तुम्हाला पारायण अर्धवट सोडायचा तुम्ही प्रयत्न सुद्धा करू नका, कारण याचे खूप जे आहे आपल्याला वेगळे परिणाम दिसू शकतात. वाचन करताना घाई करू नये. गुरुपूजनाची सोपी पद्धत. पारायण सुरू करण्यापूर्वी किंवा समाप्तीनंतर गुरूंचे पूजेमध्ये दीप प्रज्वलित करावा. त्यानंतर गंध, अक्षदा, फुले अर्पण करावीत. फळ किंवा गोड नैवेद्य दाखवावा. मनोभावे नमस्कार करावा. ज्यावेळेस आपलं पारायण संपूर्ण होतं समाप्तीमध्ये, ह्या अशा पद्धतीने तुम्ही जे आहे विधी करू शकता. फळ किंवा गोड नैवेद्य दाखवल्यानंतर मनोभावे नमस्कार तर नक्कीच करावा. त्यानंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ही गुरुदेव दत्त या नामाचा जप करावा. जितके वेळ शक्य होईल तितके वेळेस करा, कमीत कमी 108 वेळेस करा. त्यानंतर पारायणानंतर आरती. संपूर्ण पारायण पूर्ण झाल्यानंतर भगवान दत्तात्रेयची आरती, त्यानंतर स्वामी सद्गुरूंची आरती, त्यानंतर पारायणानंतर आरती करावी. संपूर्ण पारायण पूर्ण झाल्यानंतर भगवान दत्तात्रेयांची आणि सद्गुरूंची आरती तर करावी. आरतीनंतर सगळ्यांनी मिळून प्रार्थना करावी. की काय प्रार्थना करावी तर, हे गुरुदेव, आमच्यावर सदैव कृपा ठेवा. आमच्या जीवनातील अज्ञान, त्यानंतर भीती, दुःख आणि संकटे दूर करा. गुरुदेवांना काय मागायचं तर आपल्यातली जी काही आपल्या मनामध्ये भीती आहे, आपल्या आयुष्यात दुःख आहे, संकटे आहेत, ते दूर करा. सत्य, धर्म, प्रेम आणि सेवाभावाने जीवन जगण्याची शक्ती द्या. तितकं आपण सत्य, धर्म, प्रेम आणि सेवाभावाने जीवन जगण्याची आपल्याला शक्ती मिळेल, तितके आपण या आयुष्यामध्ये खूप काही जे आहे मिळवू शकतो. प्रसाद काय द्यावा तर गुरुपौर्णिमेला सात्विक प्रसाद अर्पण करणे शुभ मानले जाते. उदाहरणार्थ साखर किंवा खडीसाखर, त्यानंतर पेढे, त्यानंतर दूध किंवा केळी, असे जे पदार्थ जे काही असते ते जे आहे शुभ मानले जाते. पंचखाद्य म्हणजेच काय तर पंचामृत. त्यानंतर हवं तर तुम्ही शिरा सुद्धा बनवू शकता किंवा मग खीर सुद्धा बनवू शकता. तुमच्याच्याने जे काही शक्य होईल ते फक्त प्रसाद प्रथम भगवान दत्तात्रेयांना अर्पण करून नंतर कुटुंबियांना देवा. कारण ज्यावेळेस आपण भगवानांनाच कुठलाही प्रसाद जो आहे अगोदर अर्पण करावा, त्यानंतर सगळ्यांना वाटावा, भक्तांना सुद्धा वाटावा. आता दानाचे महत्त्व सुद्धा जाणून घेऊया. हवं तर तुम्ही गुरुपौर्णिमेला दान करा. तुमच्या ज्यावेळेस पारायणाचा समारोप होईल ना, त्या दिवशी तुम्ही भरपूर पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने दान देऊ शकता. काहीही दान देऊ शकता. अन्नाचं दान, वस्त्राचं दान, त्यानंतर विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं दान किंवा मग गरजूंना पैशाची मदत किंवा काहीही तुम्ही तुमच्या ऐपतीनुसार दान देऊ शकता. पण गुरुपौर्णिमेला दान दिलेलं जे काही आपल्याला फळ मिळतं ना, ते कितीतरी पटीने जास्त असतं. आपल्या सामर्थ्यानुसार दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. फक्त प्रसिद्धीसाठी कधीही दान करू नये. ज्यावेळेस आपण प्रसिद्धीसाठी दान करतो तर आपल्याला त्यातून काहीही फळ मिळत नाही. पण आपण एकदम स्वच्छ मनाने आणि आपल्या ऐपतीनुसार दान करावं. आता दानामध्ये काय द्यायचं, जसं मी म्हटलं, अन्नदान, वस्त्रदान, धार्मिक ग्रंथदान, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गरजूंना धान्य किंवा औषधाची मदत, यापैकी शक्य ते दान करावे. दान करताना अहंकार नसावा. म्हणजे काय होतं, बऱ्याच वेळेस आपण कोणाला तरी दान देतोय आणि आपल्याला असं वाटतं, अरे मी त्याला हे दिलं म्हणजे माझ्याकडे खूप असं काय, असा हा अहंकार नसावा. नम्रता आणि सेवाभाव असावा. ज्यावेळेस आपण कुठलीही गोष्ट जी आहे नम्रता आणि सेवाभावाने करतो तर त्याचे आपल्याला खूप सुंदर जे आहे फळ, फायदे पाहायला मिळतात. पारायणाचे आध्यात्मिक फळ. गुरुचरित्र श्रद्धेने वाचल्याने मनाला शांती तर मिळते. त्यानंतर गुरुचरिणी भक्ती जी आहे आपली दृढ होते. त्यानंतर आत्मविश्वास वाढतो. नकारात्मक विचार कमी होतात. कुटुंबात सौहार्द निर्माण होते. संकटांना सामोरे जाण्याची आपल्याला मानसिक आणि शारीरिक जी आहे शक्ती प्राप्त होते. जीवनात सद्बुद्धी आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्याची अनुभूती येते. भक्तांच्या परंपरेनुसार सद्गुरूंच्या
कृपेने अनेकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडलेले आहे. ज्यावेळेस आपण स्वामी समर्थ किंवा दत्त किंवा सद्गुरू दत्तांचं नाव घेतो तर बरेच भक्तांना त्यांचे जे आहे वेगवेगळे जे आहे बदल किंवा मग त्यांचे जे वेगवेगळे जे आहे अनुभव पाहायला मिळालेले आहे आणि त्यामुळे भक्तांमध्ये खूप जास्त प्रमाणाने बदल घडलेले आहे. बरेच भक्तांनी त्यांचे अनुभव सुद्धा सांगितलेले आहे की त्यांच्यासोबत कशा पद्धतीने काय घडलं. तर या पवित्र दिवशी या गुरुपौर्णिमेच्या शक्यतो सकाळीच जे आहे स्नान, गुरुपूजन, संकल्प, त्यानंतर सूर्योदयानंतर पूर्वात गुरुचरित्र पारायण सुरू करणे अत्यंत शुभ मानले जाते. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळेपेक्षा श्रद्धा, नियमांपेक्षा भाव आणि विधीपेक्षा गुरुवरील नितांत विश्वास. जिथे खरी भक्ती असते तिथे सद्गुरूंची कृपा नक्कीच प्राप्त होते. ज्यावेळेस आपण पूर्ण भक्तीने आणि पूर्ण श्रद्धेने गुरुचरित्राचं पारायण करतो तर त्यांची आपल्याला भरपूर कृपा जी आहे प्राप्त होते. शेवटी मनोभावे प्रार्थना करा आणि हा एक मंत्र जो आहे तो नक्की पठण करा. तर तो काय आहे? आज्ञातिमिराधस्यं ज्ञानांजन शलाकया चक्षुर्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. बोला श्री स्वामी समर्थ सद्गुरुनाथांची जय. तर अशा पद्धतीने तुम्हाला नवीन माहिती पाहायची असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.